आणि नमस्ते सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मला देखील माहिती की मी खूप 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 वेळानंतर व्हिडिओ बनवत आहे आणि आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. तर व्हिडिओ एवढा दिवस न बनवण्याचं कारणही मी घेऊन आलेली आहे. तर कारण हे आहे की मला इकडे जॉब लागलाय. पहिले देखील होता, पण आता जो जॉब लागला आहे तो माझा इनफिल्ड आहे. तर हेच मी सांगणार आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. हाय, तर चला सुरुवात करूया न वेळ घालवता. आणि आय एम व्हेरी 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 हॅपी आणि व्हेरी एक्सायटेड की मी आज खूप टायमानंतर व्हिडिओ बनवत आहे. आणि खूप टायमानंतर व्हिडिओ बनवून देखील तुम्हाला कळलंच असेल की तब्येत ही खूप वाढलेली आहे. आणि येस, मी खूप खुश आहे कारण जॉब लागलेला आहे त्यामुळे. तर चला सुरुवात करूया. आणि मी ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की मला जॉब कसा लागला, मी कुठे शोधला, काय स्किल्स केले, काय स्ट्रगल केलं, त्याच चला तर सुरुवात करूया. तर मला जॉब लागला आहे लॅटवियामध्ये. आणि तर लॅटवियामध्ये कसा लागला आहे, तर मी आधी माझं बॅकग्राऊंड सांगते तुम्हाला. तर माझं सर्व जे झालंय, डिप्लोमा झालाय, डिग्री झालंय आणि मास्टर्स झालंय, ते सर्व झालं आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि मी आता जो जॉब करत आहे तो डेटा अनालिस्ट फील्डमध्ये आहे. तर तुम्हालाही देखील प्रश्न पडला असेल की पूर्ण चेंज कसं काय. तर येस, तर मी एवढं सगळं केलं आहे, पण त्यानंतर ते देखील करता करता त्यामध्येही मी जॉब शोधण्याचा प्रयत्न केला असा नाही. पण नंतर मी हळूहळू मला जस्ट इंटरेस्ट म्हणजे असतं ना की आपलं व्हिडिओज बघणं, मित्र, माझे फ्रेंड्स देखील आहेत द डेटा अनालिस्टमध्ये. तर मी जिथे जॉब करत होती तिथे पण त्यांची फील्ड चालू होती, म्हणजे माझे फ्रेंड्स तिथे काम करत होते. तर तेव्हा त्यांच्या थ्रू मला कळालं की डेटा अनालिस्टमध्ये काय काय लागतं. तर तिथून मला थोडासा इंटरेस्ट बिल्ड झाला. आणि त्यानंतर मी ऑनलाईन कोर्सेस स्टार्ट केले त्यामध्ये. तर त्यामध्ये माझं होतं 1 इयर्सचा कोर्स होता. मी ऑनलाईन कोर्सेस म्हणजे ऑनलाईन क्लास जॉईन केला होता. स्किलोविला नाव आहे त्याचं. आणि मी म्हणजे हे काय ऍडव्हर्टाइजमेंट व्हिडिओ नाहीये, तर तुम्ही म्हणजे त्यामध्ये मला खूप ऍक्च्युली चांगला एक्सपिरियन्स भेटला आहे स्किलोविलामध्ये. तर त्यांचं फुल पॅकेज होतं. तर त्यामध्ये स्टार्ट त्यांनी एक्सेल केलं आणि पॉवर बीआय, ज्यामध्ये आपण डॅशबोर्ड्स, इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड्स क्रिएट करतो पॉवर बीआय, आणि एसक्यूएल जी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, जी एकदम इझी आहे. असं नाही की मला खूप प्रोग्रॅमिंग येते वगैरे, असं काही नाहीये. ती खूप इझी आहे आणि ती कोणीही शिकू शकतं. तर मला जेव्हा स्टार्टला जॉब लागला तर तो मी कसा शोधला, तर तो मी लिंक्डइन थ्रू शोधला. म्हणजे पहिले पण मी खूप जॉब्स ट्राय करत होते शोधण्यासाठी. आणि मी हे देखील सांगेल की जर कोणी स्टुडंट असेल, जे शिकत असेल आता, तर मी खूप खूप हायली रिकमेंड करेल की तुम्ही शिकता शिकता तुम्ही कोणतेही इंटर्नशिप्स करा किंवा स्किल्स आत्ताच गेन करायला चालू करा. म्हणजे काय, तुम्ही शिकताय ओके, पण तुम्ही साईड बाय साईड ऑनलाईन कोर्सेस घ्या, प्रॅक्टिकली काहीतरी वर्क करा. प्रोजेक्ट्सवर कोणताही काम ऑनलाईन कोर्सेस घेऊ शकता. त्यामध्ये कसं असतं की ते तुमच्याकडे एक्झाम्स घेतात वीकली, त्यांचे ऑनलाईन प्रोजेक्ट्स असतात, म्हणजे ते तुम्हाला प्रॅक्टिस करून घेतात त्यांच्याकडून. तर मी सांगेल माझं त्यामुळेच स्किल्स बिल्ड झाले. कारण की पहिले मी फक्त शिकत होती, तेव्हा माझ्याकडे नॉलेज होतं, बट आत्ताच्या इंडस्ट्रीमध्ये स्किल्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तेव्हा मला एवढं कळालं नाही, पण आत्ता रिअलाइज झालंय. तर मी सर्वांना रिकमेंड करेल की तुम्ही शिकताय, दॅट्स ओके, खूप चांगली गोष्ट आहे, असं नाही. पण तुम्ही साईड बाय साईड कोणते तरी कोर्सेस घ्या, म्हणजे ऑनलाईन प्रोजेक्ट्स करा, प्रॅक्टिकल्स करा, काहीही करा. आणि लिंक्डइनवर खूप 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 जास्त ऍक्टिव्ह राहा, कारण की मला हा जॉब लिंक्डइन थ्रूच लागलेला आहे. आणि इंडियामध्ये, मी आता युरोपमध्ये आहे, तर इकडे लिंक्डइन आणि त्यांचे दुसरेही ऍप्लिकेशन्स आहेत, असं नाही. पण मी जास्त करून लिंक्डइनवरती फोकस केला होता. तुम्ही इंडियात असाल तर Naukri.com वगैरे देखील आहे, तुम्ही त्यावरही करू शकता, त्यामध्येही जॉब भेटतात. तर मी इकडचं सांगते, त्यामुळे मी जे यूज केलं ते सांगते आहे. तर मी लिंक्डइन मोस्टली जास्त यूज केलं होतं. आणि लिंक्डइनचा प्रोफाईल खूप 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 छान ठेवा. त्यामध्ये जे पण त्यांचे क्रायटेरिया असतात, म्हणजे तुमचा प्रोफाईल कसा असला पाहिजे, तुमचं काय बायोमध्ये काय असलं पाहिजे, अबाउट सेक्शनमध्ये काय असलं पाहिजे, ते एकदम प्रॉपर ठेवा. परत तुमचे स्किल्स पण, तिथे स्किल्सचा सेक्शन असतो, त्यामध्ये पण स्किल्स मोस्टली खूप टाका. त्याच्यामध्ये पण एक क्रायटेरिया असतो, 37 to 40च्या वर तुमचे स्किल्स त्यामध्ये ऍड झालेले पाहिजे. ते त्यावरही मी व्हिडिओ बनवेल की मी कसा माझं लिंक्डइनचा प्रोफाईल बनवला होता, आणि तो खूप छान आहे ऍक्च्युली. तर मी त्यावरही बनवेल नंतर. तर मी ऑनलाईन कोर्सेस स्टार्ट केले स्किलोविला थ्रू. त्यामध्ये मला खूप जास्त छान एक्सपिरियन्स भेटला. त्यांचे म्हणजे ऑनलाईन लेक्चर्स होते, व्हिडिओ सेव्डवाल्या असतात, त्याच्यामध्ये एक परत तुमची जी व्हिडिओ झाली त्यानंतर क्विजेस असतात, मग एक्झाम्स वीकली त्यांचे एक्झाम्स असतात, परत प्रॅक्टिकल पण असतं त्यांचं, म्हणजे थिंकिंग वरती असतं डिपेंड, ते असतं. म्हणजे खूप मंथ नंतर मग त्यांची पूर्ण फायनल एक्झाम्स. आधी त्यांनी माझं एक्सेल घेतलं, मग पॉवर बीआय आणि मग एसक्यूएल.
मग त्यांनी एक्सेल कम्प्लीट झालं, मग पॉवर BI आणि मग SQL झालं. त्यानंतर म्हणजे माझ्याकडे तेव्हा फक्त हे 3च स्किल्स होते. ते करता करता माझे म्हणजे त्यांनी प्रोजेक्ट्स घेतले होते, ते पण माझ्या CV मध्ये ऍड झाले आणि मी साईड बाय साईड ते करता करता मला थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट झाला होता. त्यामुळे मी LinkedIn वरतीच इंटर्नशिप सर्च केल्या होत्या आणि जो मी 1 इयर शिकत होती स्किलोविलामध्ये त्यानंतर पण आणि त्यासोबत पण माझे इंटर्नशिप्स चालू होते जे पेड नव्हते. पण माझं असं होतं की मला जस्ट एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, गेन करायचा आहे, इंटर्नशिप्स असो काही असो. त्यामुळे मला थोडंसं कॉन्फिडन्स येईल ना बाबा की मी हे सॉल्व्ह केलंय. तर मी शिकता शिकता ते पण केलं आणि मग मी हे स्टार्ट केलं होतं आय गेस 2023 मध्ये आणि 2024च्या एंडिंगला मला जॉब लागला द कस्टमायझेशन ग्रुपमध्ये. ये आणि तो होता ऍज अ स्टुडंट डेटा अॅनालिस्ट. बट ठीक आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे. जेव्हा मी स्टुडंट डेटा अॅनालिस्ट होते लागली होती मी, ती मी जूनमध्ये लागली होती, 16 जूनला लागली होती मी. अँड आय एम व्हेरी 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 हॅपी फॉर दॅट. सॉरी 2025 मध्ये मी लागली होती. तेव्हा मी 2025 मध्ये येस, कारण की 2024 मध्ये मी ते 23 मध्ये स्टार्ट केलं होतं एंडिंगला. 2024च्या मिडला ते माझं कम्प्लीट झालं होतं आणि त्यानंतर मी इंटर्नशिप्स करत होती 2025च्या मिड पर्यंत आणि तिथे मध्ये माझा जॉब देखीलही चालू होता. असं नाही की मी बिना जॉबची होती, पण तो दुसरे जॉब्स चालू होते माझे. मग त्याचं करून माझं ते वाला ट्रेनर ऍज अ ट्रेनिंग म्हणून मी ते टाकलं आणि इंटर्नशिप वाला हे टाकलं. तर माझ्याकडे थोडा बहुत होता की एक्सपिरियन्स 1.5 वर्षाचा, असं मला दाखवण्यासाठी असं जोडून वगैरे. तर मी ते पण माझ्या CV मध्ये ऍड केलं आणि इकडे मला जास्त काही मोठं नाही, स्टुडंट होता. अँड आय एम व्हेरी 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 हॅपी. त्यासाठी मी हॅपी पण आहे आणि खूप हॅपी पण होती की बाबा मला माझ्या फील्डमध्ये जॉब लागला आहे ऍज अ डेटा अॅनालिस्टमध्ये. आणि युरोपचं असं असतं की तुम्ही अवर्ली बेसिसवर त्यांचा पे असतो आणि ती इथे खूप एकच चांगली गोष्ट आहे की यांचं असं असतं की तुमचा एकदा टाइम संपला कामाचा तुम्ही जाऊ शकता, तुमचं काम हो किंवा नाही हो. आपलं म्हणजे ते एक मला गोष्ट आवडली. तर जास्त टॉपिक भरकटावायला नको. तर माझं जे स्टार्ट होतं इथे अवर्लीवर असतं. तर मी ॲज अ स्टुडंट होती, त्यांनी जेव्हा मला हायर केलं तेव्हा तर 16 अवर्स होतं मला वीकली, म्हणजे मी एका वीकमध्ये 2 दिवस काम करू शकत होते. तर मी ते करत होती आणि जून ते नोव्हेंबर पर्यंत मी खूप चांगला प्रतिसाद दिला त्यांना, असं मी बोलेल की मी खूप लवकर गेन केलं. कारण की मला ऑलरेडी एक्सपिरियन्स आला होता ना, कारण की मी क्लासेस वगैरे लावले होते त्यामुळे. तर मग आणि नोव्हेंबर पर्यंत मी खूप छान केलं, कव्हर केलं आणि लगेच माझं प्रमोशन झालं. तर माझं प्रमोशन झालं आहे. आता सध्या मी आहे ज्युनियर बिझनेस डेटा अॅनालिस्ट अँड आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. तर नोव्हेंबर पासून मी ज्युनियर बिझनेस डेटा अॅनालिस्ट वरती आहे. तर माझे रिस्पॉन्सिबिलिटीज देखील वाढलेले आहे. आधी मला थोडंसं नवीन होती ना, तर त्यामुळे थोडीशी असतं ना की थोडंसं हार्ड असतं, सर्व खूप साऱ्या जबाबदाऱ्या येतात, नवीन गोष्टी ज्या आपण पहिले केलेल्या आहेत पण ते प्रॅक्टिकलमध्ये करणं, आणि मी ते खूप छान ओव्हरकम केलं त्याच्यामध्ये. म्हणून मला व्हिडिओज मी बनवल्या नाही मध्ये. मला थोडंसं नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज, नवीन गोष्टी झाल्या होत्या आयुष्यामध्ये, तर ते सर्व माझं चालू होतं आणि आता सर्व सुरळीत चाललं आहे, नो नजर, सर्व छान चाललं आहे. तर एवढंच मी सांगेल ह्या व्हिडिओ थ्रू की तुम्ही शिकत असाल तर तुम्ही ना साईड बाय साईड कोर्सेस घ्या. जी मी चूक केली ती तुम्ही करू नका. तुम्ही साईड बाय साईड कोर्सेस घ्या, प्रॅक्टिकल घ्या, इंटर्नशिप्स घ्या, अनपेड असतील तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज भेटेल आणि तुमचा CV स्ट्रॉंग होईल. तर हेच व्हिडिओ होती. ह्यामध्ये मी जस्ट कव्हर केलं की मी एवढ्या दिवस का व्हिडिओ नाही बनवली आणि काय करत होती मी एवढ्या दिवसांमध्ये, आणि मला जॉब लागला तर तुम्ही कसं, म्हणजे इकडे मला कसा जॉब लागला तेच मला ह्या व्हिडिओ थ्रू सांगायचं होतं की मला लिंक्डइन थ्रू लागला. साईड बाय साईड मी प्रॅक्टिकल केलं, एक्सपिरियन्स गेन केला आणि नंतर जॉब लागला. आणि जो मला ऑलरेडी होता जॉब त्यामध्ये मला पे खूप कमी होता. तर मला फर्स्टली सर्वांचंच असतं हे फ्रेशर लोकांसाठी की पे नसेल किंवा कमी असेल तरी चालेल, एक्सपिरियन्स मॅटर करतो आजच्या जगामध्ये, आजच्या ह्या कंडिशन, आजच्या ह्या सिच्युएशनमध्ये. तर तुम्ही स्किल्स खूप 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 बिल्ड करा, प्रॅक्टिकल करा, प्रोजेक्ट्स करा आणि नॉलेज गेन करा. दॅट्स ऑल. फक्त पुस्तकी घेऊन काही होत नाही आणि यांना प्रूफ लागतो. तर त्यामुळे लिंक्डइन खूप स्ट्रॉंग करा. व्हिडिओज बघा ऑनलाईन, ChatGPT यूज करा, AI देखील यूज करा. येस, तेवढं सगळं करून मी जॉब मिळवलेला आहे. तेवढंच सांगायचं होतं ह्या व्हिडिओ. जर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघितली असेल तर खरंच 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 खूप धन्यवाद. आणि आजपासून मी व्हिडिओ बनवायला चालू केली आहे आणि
बनवत राहील छोट्या छोट्या गोष्टींवरती, जे मला वाटेल की काय काय दाखवलं पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला युजफुल होईल ते. आणि खूप धन्यवाद तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितली असेल तर. आणि स्टे ट्यून. खूप खूप प्रेम द्या व्हिडिओला. लाईक करा, शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न असतील जे तुम्हाला विचारायचे असतील त्यावरही मी व्हिडिओज बनवेल, म्हणजे मला आयडिया येईल की मी कशी व्हिडिओ कशावर बनवली पाहिजे. एवढंच. खूप खूप धन्यवाद आणि काळजी घ्या. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.